हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? आज एक स्पेशल व्लॉग आम्ही शूट करत आहे कारण की स्पेशल दिवस आहे, म्हणजे माझं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही करणार आहे. सो आज आम्ही चाललो आहे लंडनला आणि तिथे काही काही प्लॅन केला आहे जे तुम्ही पुढे बघालच. काय बनवलंयस? बनाना ऍपल स्मूदी. अरे वा, मस्त. सिरियल्स टाकू त्याच्यात. सिरियस नको, त्यात मिल्क टाकणार आहेस का? अच्छा अच्छा. आणि मिल्क मिक्स नाही करायचं. ओ, मी करते बनाना मध्ये. छान दिसतंय. ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे. सकाळी 9 वाजता निघायचं होतं असा प्लॅन होता, पण आता 10:15 झाले आहेत. ठीक आहे, चला आता आपण बघूया कसं काय मॅनेज होतं ते. सकाळचे 10:20 झाले आहेत आणि आम्ही फायनली निघालोय. दोन मिनिटात ट्रेन आहे आमची. तर आज आम्ही चाललोय लंडनला आणि खूप दिवसानंतर चाललोय लंडनला. तर एक्साइटिंग, चांगलं वाटतं आणि प्लॅन चांगला आहे आजचा. बरेच गोष्टी करायच्या आहे. मेनली सगळे पूर्वाने प्लॅन केले, कारण की तिचा बर्थडे स्पेशल डे म्हणून तिनेच प्लॅन केले. तर आम्ही फक्त तिला कंपनी देतोय आणि एन्जॉय करायचं. थँक्यू मला कंपनी द्यायला माझ्या बर्थडे सेलिब्रेशन मध्ये. वेलकम. व्हेरी ग्रेटफुल. माय प्लेजर. माझा बर्थडे ऍक्च्युली उद्या आहे. उद्या 4 मे आहे, पण आज संडे होता 3 मे, म्हणून आम्ही आज प्लॅन केला. मला असं वाटतं की हा दिवस आपल्यासाठी खूप जास्त स्पेशल असतो. म्हणजे खूप सगळे लोक आपल्याला स्पेशल फील करून देतात आणि आपण पण खूप हॅपी असतो. सो मला असं छान सेलिब्रेशन करायला आवडतं. माझ्यासाठी मला असं खूप जास्त ग्रँड सेलिब्रेशन करायला नाही आवडत, म्हणजे माझा पर्सनल चॉईस आहे. पण आपले जे जवळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायला मला नक्कीच आवडतं. तर हां, एक्सायटेड आहे मी आज आणि उद्यासाठी. आता आम्ही पॅडिंग्टनला पोचलो आहे आणि आता पुढे ठरवतोय कुठे जायचं. प्रॉबब्ली ट्यूब घेऊन दुसऱ्या स्टेशनला जाऊ. आता मी ट्यूबची ट्रेन पकडून बॉन्ड स्ट्रीटला उतरणार आहे आणि प्लॅन आहे तिथे एका बेकरीमध्ये जायचा. तर आम्ही टोमॅटो पेस्टो मोझरेला डॅनिश आणि हनी बटर टोस्ट मागवला आहे. छान आहे. नॉर्मल टोस्ट आहे आणि त्याला हनीने ग्लेज केलंय. छान आहे. क्रिस्पी आहे खारीसारखं. बेसिल पेस्टो, इटालियन आणि फ्रेंच मिक्स पण छान आहे. तर आमचा हा फर्स्ट स्टॉप होता ॲरोम बेकरीचा आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. मला तो हनी बटर ब्रेड क्रस्ट जे होतं ना ते खूप जास्त आवडलं. खूप छान वाटलं. छान होतं, मस्त मजा आली. खूप डिफरंट एक्सपिरियन्स होता. त्यांच्या आणखीन व्हरायटी होते, खायची इच्छा होत होती, पण अजून पण पुढे खायचं आहे काय, म्हणून आम्ही स्टॉप केलं स्वतःला. पण मस्त होतं. बेसिल पेस्टो आणि तो क्रिस्पी ब्रेड, कसला हनी ब्रेड
आता आम्ही ट्यूब पकडून आमच्या नेक्स्ट स्टॉपला जात आहोत. त्या समोर O2 आहे. इकडे सगळे मोठे मोठे शोज आणि कॉन्सर्ट्स होतात सेंट्रल लंडनचे. हे पण आम्ही विचार करत होतो ऍक्टिव्हिटी करायची. तिथे तुम्ही बघाल ना, तर लोक बघा क्लाइंब करतात. ही एक ऍक्टिव्हिटी होती, पण मे बी नेक्स्ट टाइम करू. आमची कॅब हे आली, कार आली. आम्ही लंडनच्या केबल कार मध्ये बसलो आहे. ओ माय गॉड, फास्ट चालली आहे ही. आणि आम्ही आता रिव्हर थेम्सच्या वरून जाणार आहे. आणि तुम्हाला मी सीन दाखवते. इथे खूप छान छान गोष्टी दिसणार आहेत आपल्याला. ही रिव्हर थेम्स आहे आणि आपण एकदम टॉपला जाणार आहे तिकडे. खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे असं काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स नाही आहे. मेनली हा म्हणजे ते बघण्यासाठी आहे. इतक्या वेळ मी आलोय इकडे कॅनरी वार्फला, पण असा व्ह्यू नाही बघितला मी कधी. इथे ते टॉपला मी त्या साईडला राहायचो आधी लंडन मध्ये असतो. तिथे हे मजवेल हिल करून एरिया आहे तो, अलेक्झांड्रा पार्क त्या साईडला. त्या साईडला कॅनरी वार्फ आणि तिकडे सेंट्रल लंडन साईडला. लंडन अशी एकदम हॅपनिंग जागा आहे. आम्ही पहिले राहायचो लंडनच्या जवळ, आता थोडं रिमोटली मूव्ह झालोय. ओ, आता आम्ही खाली जाणार आहे. ये नाही, तसं खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे असं आम्हाला भीती नाही वाटत आहे. मेनली हे सॉर्ट ऑफ व्ह्यू साठीच त्यांनी बनवलेलं आहे. तुम्ही पण विथ फॅमिली इथे येऊ शकता आरामात, किड्स वगैरे आरामात एकदम. आता तुम्ही इथे रस्ता बघा किती छोटा दिसतोय. ते इतक्या वरती आहे आम्ही की बस बघा किती छोटी दिसते ती. आणि इथे कुठेतरी पार्टी चालू आहे, आम्हाला आवाज येतोय. हा बघा. हो, करते ना. ओ, आता खाली चाललोय आम्ही. आम्ही मगाशी इकडे होतो या O2च्या इथे. आता आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आहोत, रॉयल डॉक्स ना, रॉयल डॉक्सच्या इथे पोहोचलो आहोत. पण आम्ही राऊंड ट्रिप घेतली आहे, तर परत आम्ही जिथे सुरू केलं तिकडे चाललोय रिटर्न. इकडे उबरची बोट पण असते. तर आमचा IFS क्लाउड केबल कारचा एक्सपिरियन्स झाला इथे लंडनमध्ये. खूप छान वाटलं. पण मला आता थोडंसं असं चक्कर टाईप वाटत होतं. आय डोंट नो की मी खूप टायर्ड होते म्हणून का मी फटाफट शूट करत होते म्हणून. पण ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता तो. आम्हाला आता जो इन्स्टंटली लंच मिळाला तो आम्ही घेतला बॉक्सेसमध्ये. मी पेस्टो पास्ता घेतला आणि स्वराजने असं प्रोटीन सॅलड घेतलंय, खूप हेल्दीवालं. ॲक्च्युली आम्ही एक ठिकाणी एक एशियन रेस्टॉरंटमध्ये बुक केलेलं टेबल, असं फाईन डाईन छान रेस्टॉरंट होतं. पण आमचा नेक्स्ट प्रोग्राममध्ये जर आम्हाला टाईमवर जायचं असेल तर ते रेस्टॉरंट म्हणजे होणार नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि इथे असं नॉर्मल फूड खातोय आता. प्रोग्रामसाठी रेडी. आताचा प्रोग्राम असा आहे की आम्ही हंगर गेम्स ऑन स्टेज
प्ले बघायला चाललो आहोत. हंगर गेम्स नावाचा मूवी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याची मेन जी लीड आहे ती फिमेल आहे, त्याच्यामुळे मी खूप इंटरेस्टेड आहे तो शो बघायला. मला दिसते का हे साईन? ये आलोय आम्ही जवळ थिएटरच्या. तर शो आता संपला आहे. इकडेच आम्ही गेलेलो या थिएटरमध्ये. एक वेगळी गोष्ट होती की युजली स्टेज समोर असतो आणि ऑडियन्स सगळे एका साईडला बसतात ना, पण यांनी इथे असं स्टेडियम सारखं बनवलेलं, म्हणजे स्टेज मध्ये होता आणि त्याच्या अराउंड सगळे ऑडियन्स होते. तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. आणि तो स्टेज होता ना, तो पण असा खाली जायचा, वरती यायचा, त्यांचा सेट तसा चेंज व्हायचा. खूप इंटरेस्टिंग होतं. आणि जे पण ऍक्टर्स होते ते असे स्टंटमन पण होते सगळे आणि डान्सर्स पण होते. तर मध्ये मध्ये त्यांचे थोडेसे म्हणजे मिनिमल डान्स सिक्वेन्स होते, बट मॅक्सिमम असे स्टंट्स होते खूप सारे. म्हणजे ते असे सस्पेंडर वायर्स लावून वगैरे असे मस्त स्पिन करत होते. फाईट सिक्वेन्सेस होते. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि खूप सारा ड्रामा पण होता त्याच्यामध्ये. स्टोरी होती ही, म्हणजे स्टोरी बेसिकली अशी आहे की ते असे खूप गरीब लोकेशन मधले लोक असतात आणि त्या लोकांना असं एका कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला लावतात, म्हणजे गेम शो मध्ये. आणि तो गेम शो बघणारे सगळे एकदम रिच लोक असतात. तर तो गेम असा असतो की सर्वाइव्ह करायचंय तुम्ही आणि जो हरतो तो ऍक्च्युली मरतो. तर असा खूप इंटेन्स गेम होता तो. ह्याचा मूवी मला वाटतं बरेच वर्ष आधी आलेला तेव्हा बघितलेला आणि मला खूप आवडलेला तो, आणि त्याच्यामुळेच मी डिसाईड केला हा प्ले बघायचा. सो इट वॉज फन, नाईस. पहिल्यांदा असा शो पाहिला. याच्या आधी मी लायन किंग बघितलं होतं आणि हा माझा सेकंड थिएटर शो एक्सपिरियन्स आहे. तर दोन्ही खूप डिफरंट आहेत, वेगळे. लायन किंगमध्ये म्हणजे नॉर्मल स्टेज शो होता आणि हा म्हणजे पूर्वाने जसं डिस्क्राईब केलं की चारी साईडने लोक बसले होते आणि मध्ये सगळं जे स्टेज होतं यांचं असं वेगळं एक्सपेरिमेंट होता. यांनी म्हणजे वर खाली यायचं स्टेज, लोक मागून यायचे, वरतून यायचे. चांगला म्हणजे एक अनुभव होता वेगळा. त्यांनी म्हणजे लाईट्स आणि हे सगळं त्यांची कोरिओग्राफी, फाईटची कोरिओग्राफी, ही एक वेगळी मजा आहे बघायला लाईव्हमध्ये. जी म्हणजे आपण मूवीमध्ये बघतो टी व्हीवर, तसं हा फील आणि तो फीलमध्ये बराच फरक आहे. हा एक म्हणजे चांगला नवीन अनुभव होतो. तर मजा आली. हे बोट कॅनरी वॉर्फमध्ये फिरते. तुम्ही बिल्डिंग्स बघत असतो, बाजूच्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या. हा व्ह्यू बघता बघता तुमचं लंच, ब्रेकफास्ट, काय ड्रिंक, जे काय खायचं ते खाऊ शकतात. एक एक्सपिरियन्स आहे वेगळं इकडे. जर का तुम्ही याल तर करू शकता. हे ड्राय नूडल्स आहेत आणि त्यांनी सांगितलं त्यांनी स्पेशल सॉस मध्ये बनवलेत. मी थोडं चिली ऑइल पण टाकलंय त्याच्यावरती. बघूया कसे लागतात ते. छान आहेत. मला असं वाटतं की ते ब्लॅक बीन सॉस आहे आणि चिली ऑइल तर छानच लागतंय. पण म्हणजे मला असं वाटत होतं थोड्या व्हेजीज पण असायला पाहिजे होत्या, कारण की नुसते नूडल्स आहेत. पण
नूडल्स असे एकदम फ्रेश वाटतात मला, म्हणजे बनवलेले. नाईस. हा व्हेजिटेबल बाव आहे आणि हे ओपन कर. व्हेजिटेबल डम्पलिंग्स आहे. मी ते दोन्ही बन आणि हे जे होतं ना डिमसम ते ट्राय केलं. टू बी ऑनेस्ट मला ओके वाटलं. मी याच्यापेक्षा खूप टेस्टी व्हेजिटेरियन मध्ये खाल्लेले आहेत चायनाटाउन मध्ये सोहून, तर त्याच्या तुलनेमध्ये एवढे खास नाही. ती भाजी पण अशी थोडी कडू कडू आहे, पण आता मला संपवायला लागतील ते, सो खाते. आजीने चिकन बन मागवला आहे. गोड गोड पा भाव गोड लागते. गोड आहे. ठीक आहे. बन पाव चिकन पाव. आय थिंक प्रॉब्ली मी जास्तच क्रिटिसाइज केलं. सो त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलेलो, तिकडे फूड चांगला होता, नूडल्स छान होते आणि त्यांचे जे डिमसम्स आणि बन होता तो पण चांगला होता. फक्त टेस्ट थोडी डिफरंट होती. म्हणजे माझ्या माइंडमध्ये मी काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करत होते, कारण की चायनाटाउनमध्ये मी खाल्लंय तर त्याचे फ्लेवर्स थोडे वेगळे होते, थोडे इंटेन्स होते आणि हे असे थोडे गोड लागत होते. पण चांगलं होतं, म्हणजे एन्जॉय केला आम्ही, छान होतं. हे जवळून बघाल तर सगळं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते चिप्स सेट असतं ना त्याचं बनवलंय. अरे स्वराजीने मला आठवण करून दिली. सो आज आम्ही कॅनरी वॉर्फच्या इथे फिरत आहोत. तर तुम्ही जर जब तक हे जान मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये ते छल्ला सॉन्ग आहे ना, ते इकडे शूट केलंय कॅनरी वॉर्फ मध्ये. एक फन फॅक्ट म्हणून शेअर केला. मीच खाऊ. ओके, हॅपी बर्थडे टू मी. यम, मस्त. इतका आवडला हा की अजून एक केक घेऊन आला स्वराज. सेम केक आहे की डिफरंट आहे? डिफरंट केक आहे हा थोडा. आणि त्यांच्या प्लेट संपलेल्या तर मग त्यांनी बॉक्स मध्ये दिला. हा, याच्यामध्ये ते बोलली की स्ट्रॉबेरी प्युरी टाकले क्रीम मध्ये, जे लेयर्स आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे स्लाइसेस आहे. दिस इज शिफॉन केक. आता हे ओपन कसं केलेलं इकडनं. चांगला होता शिफॉन केक, पण पूर्वाचा जास्त चांगला होता, कारण की याच्यामध्ये स्पॉन्ज जास्त आणि क्रीम कमी होतं आणि खायला पण खूप कॉम्प्लिकेटेड होता. पडला तुटला मारामारी करून त्याला पोस्टमॉर्टम करून खायला लागलं मला. ते चॅलेंज होता. तो उगीचाच घेतला असं झालं. मी तो पूर्वाचाच घेतला असतं तर बरं. इथे इतक्या टॉल बिल्डिंग्स आहेत ना की मान दुखते. आज मजा आली लंडनला. म्हणजे एक्साइटिंग होता डे आणि खूप गोष्टी केल्या आज. ते प्ले पण छान होता, जेवण पण चांगलं होतं, राईड पण चांगली होती, वेदर पण चांगलं होतं आज. तसं जास्त काय पावसाळा वगैरे थंडी कमी तसं काय म्हणजे इश्यू नव्हतं.
प्लेझंट डे होतं, तर बरेच एन्जॉय केलं. ओके, पूर्वाचाच हॅपी बर्थडे, तर तिला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि असंच पुढे ब्लॉगिंग करत राहा. सो जर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला छान लाईक द्या, आणि तुम्हाला काही चांगलं बोलायचं असेल तर खाली कॉमेंट सेक्शन्समध्ये कॉमेंट नक्की करा. आणि असेच छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आपण अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ ब्लेसफुल लाईफ. बाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Mango flavor. Yeah, yeah.